नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल फूड ब्लॉग, डेली ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग आणि बरंच काही. तर नक्की सपोर्ट करा. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी प्रस्तावना देते. तर इकडे मी एक कविता लिहिलेली आहे, म्हणजे स्वतःहून लिहिलेली आहे. तसं मला कविता फारशी लिहिता येत नाही, तरी मी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा धरते. आता लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला माहेर हे आपलं आवडीचं असतं. त्यासाठी मी त्या अनुषंगाने मी माझ्या माहेराबद्दलची एक छोटीशी कविता केलेली आहे. आणि आय होप तुम्हाला ती नक्कीच आवडेल. तर कवितेला सुरुवात करूयात. खरंच माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. खरं मला कविता करता येत नाही, लिहिता येत नाहीये. तरी तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा आहे. माहेर माहेर प्रत्येक मुलीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. माहेर हा प्रत्येक मुलीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. सासरी हा माहेरचा हळवा कोपरा तिचं मन नेहमीच जपत असतो. सासरी हा माहेरचा हळवा कोपरा तिचं मन नेहमीच जपत असतो. माहेरातील प्रत्येक कोपऱ्यातील वस्तू आई जपून ठेवते. माहेरातील प्रत्येक कोपऱ्यातील वस्तू आई जपून ठेवते. दिदी आल्यावर दिदीला लागेल म्हणून सगळ्यांना बजावून सांगते. आता माहेरी मला दिदी म्हणतात म्हणून मी इकडे दिदी हा उल्लेख केलेला आहे. माहेरातील प्रत्येक कोपऱ्यातील वस्तू आई जपून ठेवते. दिदी आल्यावर दिदीला लागेल म्हणून सगळ्यांना बजावून सांगते. वडिलांची जागा माहेरात कुणीच नाही घेऊ शकत. वडिलांची जागा माहेरात कुणीच घेऊ नाही शकत. आई जवळ असते मुलीच्या, पण माझे वडील जास्ती जवळ असत. वडिलांची जागा माहेरात कुणीच घेऊ नाही शकत. आई जवळ असते मुलीच्या, पण माझे वडील जास्त जवळ असत. भाऊ थोडा भाऊ थोडा कमी व्यक्त होतो. भाऊ थोडा कमी व्यक्त होतो, पण दिदीचा धाक त्याच्या डोळ्यात दिसतो. भाऊ थोडा कमी व्यक्त होतो, पण दिदीचा धाक त्याच्या डोळ्यात दिसतो. आता इकडे एक छोटी बहीण आहे मला, तिच्यासाठी. बहीण आहे छोटी, बहीण आहे छोटी, पण कृती तिची मोठी. आता कृती तिची मोठी म्हणजे ती आमच्या दोघांपेक्षा पण लहान आहे, पण घर अगदी व्यवस्थित सांभाळते, सगळ्यांचं छान व्यवस्थित करते, आजीचं वगैरे व्यवस्थित करते. त्यासाठी बहीण आहे छोटी, पण कृती तिची मोठी. बहीण आहे छोटी, पण कृती तिची मोठी. बहिणीपेक्षा आता जिजूच तिचे सोबती. बहीण आहे छोटी, पण कृती तिची मोठी. बहिणीपेक्षा आता जिजूच तिचे सोबती. घरातील महत्वाची व्यक्ती ती म्हणजे आजी. घरातील महत्वाची व्यक्ती ती म्हणजे आजी. दिदी येणार म्हणून वाटेला डोळे लावून बसणारी आज थोडी शांत. दिदी येणार म्हणून वाटेला डोळे लावून बसणारी आज थोडी शांत. डोळ्यासमोर आता तिचाच चेहरा दिसतो. दिदी येणार म्हणून वाटेला डोळे लावून बसणारी आज थोडी शांत. डोळ्यासमोर आता तिचाच चेहरा दिसतो. पटकन जाऊन कुशीत तिला घ्यावंसं वाटतं. डोळ्यासमोर आता तिचाच चेहरा दिसतो आणि पटकन जाऊन तिला कुशीत घ्यावंसं वाटतं. विचारावं तिला तुझं काय दुखतं. विचारावं तिला तुझं काय दुखतं आणि तिने गालातल्या गालात हसावं फक्त. पटकन जाऊन तिला कुशीत घ्यावंसं वाटतं. विचारावं तिला तुझं काय दुखतं आणि तिने गालातल्या गालात हसावं फक्त. शेवट. दिदी येणार म्हणून या सगळ्यांची आधीच प्लॅनिंग ठरलेली असते. दिदी येणार म्हणून या सगळ्यांची आधीच प्लॅनिंग ठरलेली असते. आता दिदीची जागा त्यांच्या नातवाने घेतलेली असते. दिदी येणार म्हणून ह्या सगळ्यांची प्लॅनिंग आधीच ठरलेली असते. आता दिदीची जागा त्यांच्या नातवाने घेतलेली असते. पण एवढ्या सगळ्यात एका आईची आईनेच दखल घेतलेली असते आणि एका आईची आईनेच दखल घेतलेली असते. धन्यवाद. आय होप तुम्हाला माझी कविता आवडली असेल. माझा हा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल.